चला आज बनवूया दुधी भोपळ्याची भाजी. दुधी भोपळ्याची भाजी फक्त स्वराला आणि मलाच आवडते बरं का, यांना दोघांना आवडत नाही. आणि अर्धा म्हणून सांबारमध्ये घातलेला होता मी त्या दिवशी आणि अर्धा राहिला होता, त्याची म्हटलं आता भाजी करावी आज. तर असा भोपळा सोलून छान बारीक फोडी करून चिरून घ्यायचा. अशा बटाट्यासारख्या कापा करायच्या, जास्त बारीक नाही कारण हा 5 मिनिटात शिजतो. आणि आपल्याला हिरवी मिरचीला करायचं आहे त्यासाठी घ्यायचं आपल्याला लसूण, हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे हे वाटून घ्यायचे आहेत. इकडे मी कढई ठेवली, कढईमध्ये 2 चमचे तेल घातले, जिरं घातले, मोहरी घातली आहे. छान मोहरी तडतडले की मस्त हिंग घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि हे जे वाटण केले ते घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यावर भोपळा घालायचा आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि भोपळा घालायचा आहे. छान परतून घ्यायचा आहे आणि जास्त पाणी टाकायची गरज नाही अजिबात. तर भिजवलेली मुगाची डाळ घातलेली आहे, चवीनुसार मीठ आणि झाकून ठेवून बघू शकता. इकडे आपली भाजी रेडी आहे, शिजून पण झालेली आहे. 5 मिनिटात भाजी शिजती आणि मस्त कोथिंबीर घातलेली आहे. चला मग